सुमानिक परिवारातर्फे पूरग्रस्त भागातील नागरिकांना अन्नधान्याची किट वाटप। 25 जुलैच्या रात्री तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती घेऊन जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांनी इस्लामपुरा, न्यू दिल्ली, सुभाष नगर, इंदिरानगर या भागात सुमानिक परिवारातर्फे 300 पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्याची किट युवा उद्योजक धनंजय भरत गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। 25 जुलै 2024 रोजी नवापूर शहरात मुसळधार पाऊस झाला होता। त्यामुळे शहरातील इस्लामपुरा, न्यू दिल्ली भाग, इंदिरानगर, खाकरफाड्या तसेच पाडवी क्रिकेट ग्राउंडच्या मागील भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने अन्नधान्यासह संसार उपयोगी वस्तूचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते। या वास्तवाची संपूर्ण माहिती घेत जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्यातर्फे नुकसानग्रस्त नागरिकांना अन्नधान्याची किट घरोघरी जाऊन युवा उद्योजक धनंजय गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आली। या प्रसंगी अजय गावित, जयवंत जाधव, ॲडव्होकेट पमा सय्यद, हेमंत जाधव, इद्रिस टीनवाला, रसूल पठाण, भालचंद्र पाटील, दिगंबर गावित, मयूर पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी युवा उद्योजक धनंजय गावित म्हणाले की नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्याशी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित चर्चा करणार आहेत। अतिवृष्टीमुळे झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर कशी मदत करता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, अशी माहिती धनंजय गावित यांनी प्रसार माध्यमांना दिली। नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क, नवापूर। अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये लोक झोपलेल्या याच्यामध्ये अवस्थेमध्ये रात्री लोकांच्या घरात पाणी घुसलं आणि बरंच नुकसान झालं। जवळपास पंचनाम्याच्या अनुसार 300 लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे आणि अतिशय जास्त त्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याप्रमाणे जर सुमानिक दादा परिवाराने ठरवलं का आपल्याला लोकांना सहकार्य करायचं आहे, त्याबद्दल आमच्या परिवारातर्फे एक धान्य किट वाटप म्हणून आम्ही ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही धान्य किट वाटप करत आहोत। नवापूर तालुका अडचणीत आला म्हणजे आम्ही अडचणीत आलो असं समजून नवापूर तालुका म्हणजे आमचा परिवार, ते अडचणीत आले म्हणजे आम्ही अडचणीत आलो। त्या अनुषंगाने आम्ही लोकांना एक छोटीशी फुलने फुलाची पाकळीची थोडीशी मदत आणि पाटील साहेब मदत व पुनर्वसन त्यांच्याकडे भाऊसाहेब पाठपुरावा करतीलच आणि लोकांना जेवढं सहकार्य होईल त्यांच्यामार्फत आम्ही तेवढी मदत देण्यास त्यांना कटिबद्ध आहोत। थँक्यू।